सो हेलो एवरीवन, आज हम करेंगे स्वमत उपवास। आज हम करने वाले स्वमत सारे जो हमारा चैप्टर नंबर 4 है उपवास से। ठीक है, ज़्यादातर टेक्स्ट बुक स्वमत को आपको रेफरेंस देना है, बट ये सब थोड़े एक्स्ट्रा भी कर लेंगे तो समझने के लिए। ठीक है, तो स्टार्ट करते हैं हम। देखो, पंथांची भीष्म प्रतिज्ञा, एक मिनट पहले हम इससे करें, इससे स्टार्ट करता। ठीक आहे, पंथांची भीष्म प्रतिज्ञा करण्यामागचा हेतू लिहा. तो पंथांनी आपण बघितलं होतं की जे पु ल देशपांडे आहे त्यांनी भीष्म प्रतिज्ञा केली होती की आहार परिवर्तन करायची, 2 महिन्यात 50 पाऊंड वजन कमी करण्याची. राईट, तो का केली होती? देखो, पंथांनी उपोषण केल्याची खाजगी हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येता जाताना नाही ती भानगड, उगीच हात दाखवून अवलक्षण आहे, पेललं नाही तेव्हा खाजगी झालं, अशी वाक्य त्यांच्या कानावर पडू लागली. थोड़ा टेक्स्ट बुक का तो आपको पैसेज आ रहा होगा, आप इजीली पैसेज में से देख के तो इतना पार्ट कॉपी कर सकते हो. राइट, थोड़ा वर्ड्स अपने डाल दो, ज़्यादातर टेक्स्ट बुक का ही है इसमें. एक मिनट दे दो मुझे. चलो, किसी का मुझे फ़ोन आ गया था, सॉरी फॉर दॅट. चलो, अब आगे देखते. पेललं नाही तेव्हा खाजगी झालं, अशी वाक्ये त्यांच्या कानावर पडू लागली. देखो, ज़्यादातर पार्ट टेक्स्ट बुक से ही उठाया है. देखो, मराठी का स्वमत में 3 मार्क का मराठी का स्वमत होता है, उसमें से ज़्यादातर चीज़ें टेक्स्ट बुक टेक्सुअली होते हैं. ठीक है, आपको ज़्यादा स्कोर करना है राइटिंग स्किल और ग्रामर में. फुल स्कोर कर लिया, राइटिंग स्किल में फुल नहीं, ग्रामर में फुल. राइटिंग स्किल में भी 4, 6, 7 हो गया, फिर तो आपका पेपर चला जाएगा अच्छे से 80 और 90 प्लस. ठीक है, अशी वाक्ये त्यांच्या कानावर पडू लागली. पंथांना मात्र रात्रदिवस 181 पाऊंड वजनाचे कार्ड डोळ्यापुढे नाचत होते. देखा, पूर्ण टेक्स्चुअली ज़्यादातर नाचत होते. वजन कमी झाले पाहिजे या विचारांनी त्यांची झोप उडाली. झोप कमी झाल्यामुळे वजन कमी होते या विचारांनी त्यांना त्याचे काही वाटत नव्हते. पण यावर पंतांची पत्नीचे दुरुत्तरे होती की घोरात तर असतात रात्रभर. एकूण काय वजन कमी झाले पाहिजे या विचारांनी 2 महिन्यात 50 पाऊंड वजन कमी करून दाखवीन तर खरा, अशी भीष्म प्रतिज्ञा त्यांनी घेतली. ये सब हुआ, इसके लिए फिर उन्होंने डिसाइड किया अब तो 2 महीना भी 50 पाउंड वजन कमी करून दाखवणार. टेक्स्चुअली आपको बस पैटर्न समझना है, कैसे लिखा है, क्या चीज़ आइडियाज़ को डाला है और कैसे कंक्लूड किया. ठीक है, चाल संस्कृतीचे पाठातून होणारे दर्शन स्पष्ट कर. अब जो चौल में रहते थे सब आए उनको एडवाइस देने, तो क्या संस्कृती. देखो, पंत म्हणजे लेखक पु ल देशपांडे होते. ते चालीत राहत असतानाचे वर्णन त्यांनी पाठात केले आहे. यासोबत चाळीतील लोकांचे स्वभाव, चालीतील लोकजीवन यांची ओळख करून दिली आहे. लोकांचे स्वभाव, लोकांची ओळख करून दिली आहे. चाल संस्कृतीत लोकांच्या वागण्यातील मोकळेपणा पाठातून दिसून येते. ते लोक कसे ओपन माइंडेड असतात, राईट, मोकळेपणा दिसून येते. एकमेकांना नावे ठेवली तरी मनात एकामेकाबद्दल प्रेम असते. त्यांच्या मनात प्रेम असते, कितीही भानगड झाली तरी. कोणतीही गोष्ट चालीत लपून राहत नाही. कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. एक चीज़ ऐसे किसी का प्राइवेट रह ही नहीं सकता, सबको पता रहता है उसकी एक दूसरे की चीज़ें. ही चाल संस्कृतीची वैशिष्ट्य पाठात दिसून आली आहे. पहले तो क्या बोला, लेखक जो थे पंथ मतलब पु ल देशपांडे, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, हे एक चालीत राहत होते. त्यांनी या पाठातून चालीचे लोकांचे, त्यांच्या स्वभावाचे वर्णन केले आहे. त्यांचे त्यांचं लोकजीवन दाखवलं आहे. लोक कसं एकमेकांना प्रेम करतात, कसं भानगड होते, कसे लफडे होते. तर
तर कोणी कितीही काहीतरी नावे ठेवले, कितीही झगडे झाले तरी एकमेकांबद्दल त्यांचा प्रेम असतो. हे सर्व गोष्टी या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. आता दुसरा बघूया. पंतांना कोणाचा सल्ला तिरकेपणाचा वाटला तुमच्या शब्दात लिहा. कोणाचाच सल्ला पंतांना तिरकेपणाचं लागलं ते लिहायचं आहे. पंतांच्या चालीतील सोकाजी त्रिलोकेकर यांनी पंतांना डाएटचा सल्ला दिला. पंतांना बटाटा सोडण्यास सांगितले. त्यावर जनोबा रेगे म्हणाले की तू कुठे राहतात असं जरी विचारलं तर नुसतं चालीत राहतो असे म्हणायचे. बटाट्याची चाल म्हणायचं नाही, वजन वाढेल असे हे जनोबा रेगे यांचे बोलणे तिरकेपणाचे होते, कारण बाकी सगळ्यांनी पंतांना खाण्याबाबत व त्यांच्या वजन वाढीस पूरक अशा सवयी सोडण्याबाबत सल्ले दिले होते. पण रेगे यांनी बटाट्याची चाल असे सुद्धा न म्हणता फक्त चालच म्हणा असं तिरकेपणाने सल्ला पंथांना दिला. अब जो इंसिडेंट हुआ उसको ही थोड़ा इलोंगेट करके एक्सप्लेन किया. क्या आता जब उस सोकाजी त्रिलोकेकर ने उनको आलू छोड़ने को बोला था तब इन्होंने ऐसे मजाक कर लिया, ऐसे टेढ़ा बोला, तो वही चीज़ को एक्सप्लेन किया खींच के इलोंगेट करके. समझा. अगला वाला देखते हैं. पंथांची साखरबंदी वर्णन करा. अभी ये थोड़ा छोटा दिया है यहाँ पे, आप थोड़ा एक्स्ट्रा भी लिख सकते हो. देखो, पंथांनी आहार परिवर्तन सुरू केल्यानंतर साखरेत सर्वात जास्त अधिक कॅलरी असतात म्हणून प्रथम बिनसाखरेचा चहा सुरू केला. पहिल्या दिवशी त्यांना विशेष काही फरक नाही पडला. घरात साखरबंदी जाहीर केली. कुटुंबाला सारी दिवाळी तिखट मिठावर उरकायची सक्त तक्ती दिली. मुलांसाठी फक्त गोडाधोडाचं करण्याची सवलत दिली. हे सर्व लिख सकते हो. फिर नाडगोंडाला डाएट वाटून नये म्हणून पंतांनी काय केले. ना देखो, अभी उसमें देखा था ऑफिस में उनका प्रमोशन हो गया था. 6 साल बाद एफिशिएंसी बार को पार किया था. ठीक है, तो उसकी वजह से अब उन्होंने पार्टी दी थी अपने कार्यालय कचहरी में. तो अब उन्होंने सोचा अरे नहीं खाऊं. पर जो बुला देशपांडे थे वो डाइट पे थे, उनको मना कर देते तो उसे बुरा लगता. पंथांच्या व्रताचा पहिला दिवस सुरीत पार पडला. दुसऱ्या दिवशी मात्र व्रतभंगाचे प्रसंग आला. अण्णा नाडगोंडाला प्रमोशन मिळाले म्हणून त्यांनी साऱ्या सेक्शनला पार्टी दिली. कॅन्टीनच्या आचार्याने पंथांच्या डाएटवर सूट घ्यायचा असं ठरवून पदार्थ केले होते. पण न खावे तर अण्णा नाडगोंडाला वाईट वाटेल, कारण 6 वर्षाने तो एफिशियन्सी बार याच्या जाळ्यातून बाहेर पडला होता. पंतांनी नाडगोंडाला वाईट वाटू नये म्हणून स्वतःचं डाएटवर असताना सुद्धा सर्व पदार्थ खाल्ले. तो इसमें से हमने देखा हुआ है, पूरा एक्सप्लेन किया, टेक्स्ट बुक से ही उठा के लिखा है यहाँ पे. पत्नीने केलेल्या भाजीची पंथांनी कशी खिल्ली उडवतात. पंतांनी आहार परिवर्तन सुरू केल्यावर नुसतं उखडलेली पोळी भाजी, क्या है ये, पालेभाजी, उखडलेली पालेभाजी. एक मिनट, वो पैराग्राफ पहले मैं थोड़ा ढूंढ लूँ. उखडलेली पालेभाजी, बिन साखरेचा चहा, सडपातळ पालेभाजी. हाँ ओके, मिल गया. ऊपर है वो. चलो आई फाउंड अ पैराग्राफ. तो ऐसे पैराग्राफ में से ऐसे मैं देख ले तो पहले पैराग्राफ से उठा के लिखना. हाँ मिल गया. नुसती पोळी भाजी खाणे पोकळ आहे, हा अनुभव खाल्ल्याने नेहमी भाजी. हां, पंतांनी आहार परिवर्तन सुरू
नुसती उकडलेली पालेभाजी खाणे कसे जमणार हा विचार पोकळ होता. त्यांचा अनुभव ती खाल्ल्यावर आला आणि नेहमीच्या भाजीत आणखी वेगळे काय करते याचा कधी अंदाज आला नाही. म्हणजे एकतर पत्नीने केलेली भाजी बेचव असू शकते, अथवा पत्नीने फसवून नेहमीसारखी न उकडता दिलेली असावी. पण पंत मात्र केलेल्या भाजीला नाव ठेवतात. पंत आपल्या पत्नीला नेहमीच्या भाजीत ही निराळे काही करत याचा अजूनही अंदाज नाही असा उपरोधिक टोमणा देऊन भाजीची खिल्ली उडवतात. मतलब वही एक्सप्लेन किया, जो चीज़ ऊपर है उसको इलांगेट करके एक्सप्लेन किया. आप थोड़ा रीड करो, समझो. अभी इतना टाइम और 3 वीडियो पोस्ट करती हूँ मैं. ग्रामर का एक वीडियो करते हैं और थोड़ा एक और मुझे राइटिंग स्किल के बारे में थोड़ा टिप्स देना, तो वो करते हैं. ठीक है, इसमें भी समझने की कोशिश करते हैं. चलो. सर्वांनी पंथांना वेड्यात काढले स्पष्ट करा. ओके, एक मिनिट. देखो, पंतांनी व्रत सुरू केले आणि दुसऱ्या दिवशी अण्णा नातगोंडाचं प्रमोशन पार्टी होती. नातगोंडाला वाईट वाटू नये म्हणून पंतांनी पार्टीतील पदार्थ खाल्ले. प्रमोशन पार्टी होती. नातगोंडाला वाईट वाटू नये म्हणून पंतांनी पार्टीतील पदार्थ खाल्ले. आचार्यांनी मिठाईत साखर न घालता साखरेत मिठाई घालून आणली होती. वनस्पती तुपातला चिवडा, बटाटे वडे एवढे सगळे असूनही शेवटी भज्यांशिवाय पार्टी कसली म्हणून भजीही होती. एवढ्या सगळ्यातून सहस्रावधी कॅलरीज पोटात चालल्या होत्या. भजीची 6वी प्लेट खाल्ल्यावर पंतांनी आपल्या डाएटवर असल्याचे केवलविना स्वरात सांगितले, म्हणून सर्वांनी पंथाला वेड्यात काढले. फिर से टेक्स्ट बुक का बस समझो कैसे कैसे लिखना है. ठीक है, आगे देखते हैं. भिकोबा मुसळे पंथांचे कसे समर्थन केले. पंतांनी वजन कमी करण्यासाठी डाएट सुरू केले होते, परंतु अण्णा नातगोंडाच्या पार्टीत 6 प्लेट भजी खाऊन 7वी प्लेट झाल्यावर त्यांनी आपण सध्या डाएटवर असल्याची आठवण होते. तेव्हा भिकोबा मुसळे पंथांचे समर्थन करतात की खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध. मी बघ 21 गुलाबजाम खाल्ले, एवढं काही आपण तर आयुष्यात एक्सरसाइजच नाही केला. तुझी कुंभराशनी कुंभ लगन आहे, लगन इन द सेन्स विवाह आहे. नुसतं वायू भक्षण करून राहिलास तरी असाच जाड्या राहणार. तेव्हा थोडक्यात खाण्यावर बंधन ठेवण्याचे कारण नाही असे भिकोबांना सांगण्याचे होते. मतलब मैं से बोला तो पंत को अच्छा लगा कि अरे हाँ ठीक है, कोई तो है मेरे सपोर्ट में जो मेरी बात समझ रहा है. बिनसाखरेचा चहा कडू लागतो हे पंथांच्या केव्हा लक्षात आलं. पंथांनी डाएट सुरू केल्यावर त्यांच्या धर्मपत्नीने उत्साह अवर्णनीय होता. रोज चमत्कारिक पदार्थ त्यांच्या पानात पडू लागले. बारशेदार भाज्यांची स्वयंपाकघरातून हकालपट्टी केली आणि सडपातळ भाज्यांचा खुराक सुरू केला. सकाळचा चहा देखील सुरुवातीला होता तसा राहिला नाही. बिनसाखरेचा चहा इतका कडू लागतो असे बिनसाखरेचा 1 मिनिट असेलच याची पंथांना कधीच कल्पना आली नाही. पत्नीला यासंबंधी विचारले असता कुटुंबाने खुलासा केला, या सुरुवातीचा चहा बिनसाखरेचा नव्हता, म्हणून त्यानंतर पंथांना समजले की बिनसाखरेचा चहा कडू लागतो.
माळशेदार भाज्यांची स्वयंपाकघरातून हकालपट्टी झाली स्पष्ट करा. पंथांचे डाएट सुरू झाल्यानंतर कुटुंबाचे उत्साह वर्णन करता न येणारा सारखा होता. रोज चमत्कारिक पदार्थ पंथांच्या ताटात पडू लागले. सटपाटर भाज्या, शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा याचा खुराक सुरू केला. पंथांचे वजन कमी व्हावे म्हणून माळशेदार भाज्या, कोबी, कॉलीफ्लॉवरची घरातून हकालपट्टी झाली. नेक्स्ट, चालीतील मंडळीचा उत्साह. ये देखते चालीतील मंडळीचा उत्साह दुरावल्याचे कोणत्या उदाहरणातून स्पष्ट होते? पंथांच्या डाएट बद्दलचा एकूण निश्चय पाहून पंथाविषयीचा आदर दुरावला व पंथांना जाणवत होते. ज्या मंडळींनी पंथाच्या उपवासाची चेष्टा केली त्यांनीच पंथ फरक दिसतोय अशी कबुली द्यायला सुरुवात केली. जनोबा रेगे यासारख्या कुचकट शेजाऱ्यांनीही पंथ भलतेच काही रोडावलेत असे मान्य करावे लागले. तो वही टेक्सचुअली सब टेक्सचुअल है ज़्यादातर. आपको पुट ऑन करना आना चाहिए. ऐसा नहीं क्या ये स्वमत थोड़ा बाहर से आ गया छोड़ के आ गया, नहीं, सब टेक्सचुअल है. ठीक है, तो आप ये सब का स्क्रीनशॉट ले लो चाहिए तो. चलो एक थोडं और भी करते हैं. 1 महिन्याच्या पंथाच्या उग्र साधनेबद्दल माहिती लिहा. पंथांनी आपले वजन घटवण्यासाठी 1 महिन्याच्या उपवास, निराहार, शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या इत्यादी उग्र साधना केली. या साधनेनंतर पंथांना खात्री होती की आपले वजन 20 ते 25 पाऊंडाने घटेल. पंथांनी केलेल्या उपवासामुळे त्यांच्यातील फरक लोकांनाही जाणवत होता. त्यामुळे पंथांना नक्की वजन घटणार याची खात्री होती. उपवास करूनही पंथाचा वजन वाढवण्याच्या मागेचे कारण कोणते असावे असे तुम्हाला वाटते? ये थोड़ा पर्सनल रिस्पॉन्स पैसे पडते. पंथांनी 1 महिना उपवास, निराहार, शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या इत्यादी उग्र साधना केली असे म्हटले असते तरीही बिन साखरेचा समजून साखरेचा चहा, लाडू, पंधरवड्यात भरता भात वज्र केला असूनही 4 वेळा भात खाल्ला. एकीकडे निराहार, शास्त्रोक्त आहार घेणारे पंथ, दुसरीकडे कोणत्या पदार्थाचा आस्वाद घेतला हे मामिरकतीने सांगतात. एकूण पाठातील उपवास हा विषय असल्यामुळे पंथांचा वागण्यातील विरोधाभासामुळे वजन घटवण्याऐवजी वाढले दिसून असे मला वाटते. जिभेवर ताबा नाही तुमचा या बोलण्यामागची भूमिका स्पष्ट करा. पंथांचा उपवास सुरू झाल्याची हकीकत चालीत पसरल्यावर लोक त्यांच्या समाचाराला येऊ लागले. प्रत्येकजण त्यांना वजन घटवण्यासाठी उपवास सुचवू लागला. कोणी खाण्यावर बंधन आणण्यासाठी सांगले तर कोणी शारीरिक व्यायामासाठी सांगेल. पण आचार्य बर्वे मात्र जिभेवर बंधन घातले, म्हणजे खाणे आणि बोलणे या दोन्ही गोष्टी संयमित हव्यात. जिभेचा जसा खाण्यासाठी उपयोग करतात तसा बोलण्यासाठी उपयोग होता हे पंथांना प्रकर्षाने सांगून इच्छितात. त्यासाठी संयम हवा, मौन पाळले पाहिजे तरच वजन घटेल असे आचार्य बर्वे यांच्या बोलण्यामागची भूमिका होती.
आचार्य बाबा बर्वेची स्वभाव वैशिष्ट्य लिहा. आचार्य बाबा बर्वे पंथांच्या शेजारच्या खोलीत राहणारी व्यक्ती. उपवास हे त्यांचे खास कुरण होते. स्पष्ट विवेकपणाने पंथांना सांगणारे, रोडीवरच्या उड्या मारण्यावरून पंथांची कान उघडणी कारण पण माफ करणार, मौनाचे महत्त्व जाणणारे, मौन याविषयी बोलताना यांच्या स्वतःलाच बोलणे थांबवा असे सांगण्याची आवश्यकता असणारे, पंथांना बोलणं सोडण्याचा उपाय शक्य नाही हे पाहून करुणापूर्वक नजराने कटाक्ष टाकणारे बाबा बर्वे. ठीक है, अभी थोड़ा बाकी का पता नहीं कौन सा स्क्रीनशॉट में है, बट इट्स ओके. चलो अब समझाना, पूरा टेक्स्चुअल ही है, जितना भी पढ़ा सब टेक्स्चुअल ही है. ठीक है, शाळा सुरू ये वाला तुम्ही एखादा संकल्प केला, ओन आंसर स्क्रीनशॉट ले लो, समझना. अब अपने वर्ड्स में और इजी वर्ड्स में भी लिख सकते हो. ठीक है, दिस इज़ ऑल फॉर टुडेज़ वीडियो. थैंक यू सो मच फॉर वॉचिंग.